नमस्कार भावांनो, ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे बाबा नोकरीला लागायचं आहे त्याच्यासाठी अजून एक गुड न्यूज आणतोय दाद्या. ऑलरेडी एसएससी जीडीची गुड न्यूज दिले, दारूबंदीची गुड न्यूज दिली दाद्या, वन विभागाची तर सगळ्यालाच माहिती आहे दाद्या. आणि अजून एक दाद्या सेंट्रलची वॅकन्सी दाद्या. पहिली गोष्ट दाद्या ही 10वी पास भरते, 12वी पास भरते, ग्रॅज्युएशनवर पण आहे. व्यवस्थित व्हिडिओ ऐका, जास्त वेळ नाही या व्हिडिओचा. आणि 3 महिन्यात नोकरी दाद्या. ही तर असं नाही दाद्या या वर्षी 2026 ला नोकरी लागली 2028 ला जॉईनिंग आल्या. 3 महिने दाद्या. आणि हा व्हिडिओ तुझ्यासाठी दाद्या. ओके, त्याच्यासाठी दाद्या पहिली गोष्ट अजून कुणी रगडा बॅच घेतली नसेल लवकरात लवकर रगडा बॅच घ्या. ज्याला कुणाला रगडा बॅच पाहिजे दाद्या त्यांनी आपलं प्ले स्टोअर वरनं दाद्या गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे गायकवाड अकॅडमी, हा चॅनल जॉईन करा आणि या नंबरला 199 रुपये पाठवा. त्याच्यानंतर दाद्या आपली धिंगाणा बॅच आहे दाद्या. ओके, त्याच्यानंतर बघा आपली टेस्ट सिरीज आहे. NTPC असेल, ग्रुप डी असेल, SSC GD असेल, PDF कोर्स, करंट अफेअर कोर्स सगळेच आहेत. आणि अजून एक दाद्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय दाद्या, करंट अफेअरसाठी दाद्या एक आपला नवीन स्टाफ येणार आहे दाद्या, तो डेली लेक्चर घेणार आहे. ठीक आहे दाद्या. त्याच्यानंतर बघा आपलं पुस्तक आहे दाद्या, तुम्ही कोणती पण एक्झामची तयारी करा, बस हे पुस्तक वापरा दाद्या. पहिली गोष्ट ज्याला कुणाला हे पुस्तक पाहिजे दाद्या त्यांनी हा नंबर आहे आपला 7057969327 बरोबर आहे. ज्याला कुणाला SSC GDचं पुस्तक पाहिजे 460 रुपये पाठवा, रेल्वे पाहिजे 400 रुपये पाठवा, दोन्ही पाहिजे असेल 800 पाठवा. नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवायचा दाद्या. ठीक आहे दाद्या. व्हिडिओ चालू करतोय दाद्या. पहिली गोष्ट दाद्या ही इन्कम टॅक्सची दाद्या जी वॅकन्सी आहे दाद्या, याच्यामध्ये पहिली गोष्ट पोस्ट कुठल्या कुठल्या दाद्या. पहिली गोष्ट दाद्या एकूण जागा आहेत ना दाद्या, एकूण जागा 7559 आहेत. किती आहे दाद्या? 7559. किती जागा आहे दाद्या? 7559. त्याच्यामध्ये दाद्या इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर काय दाद्या? इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर त्याच्या ज्या जागा आहेत ना टोटल 1402 जागा आहेत दाद्या. किती आहे दाद्या? 1402. आणि हे जे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहे ना दाद्या, याला दाद्या ग्रॅज्युएशन लागणार आहे. म्हणजे कुठली पण शाखेतली दाद्या पदवी असली पाहिजे. म्हणजे तुझं BA असेल, BSc असेल, BCom असेल, इंजिनिअरिंग असेल, काही असेल दाद्या. ओके, त्याच्यानंतर दाद्या दुसरी वॅकन्सी आहे दाद्या टॅक्स असिस्टंट. काय दाद्या? टॅक्स असिस्टंट. टॅक्स असिस्टंटच्या दाद्या एकूण जागा आहे दाद्या 3026. किती आहे दाद्या? 3026. याच्यासाठी दाद्या जे क्वालिफिकेशन लागतं, जे शिक्षण लागते ना दाद्या, याच्यासाठी शिक्षण लागते पदवी आणि टायपिंग. काय लागणार दाद्या? पदवी आणि टायपिंग. 2 पोस्ट तर काय दाद्या? इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरच्या 1402 जागा आहेत, त्याच्यासाठी काय लागते? पदवी लागते. टॅक्स असिस्टंटच्या 3026 जागा आहेत दाद्या, त्यासाठी काय लागते? पदवी आणि टायपिंग. आणि दुसरे दाद्या MTS, ज्याला आपण मल्टीटास्किंग सर्व्हिस म्हणतो दाद्या, SSC MTS नाही दाद्या, ही पोस्ट वेगळी आहे दाद्या. याच्यामध्ये दाद्या वॅकन्सी आहे दाद्या 3131 आणि ह्याच्यासाठी दाद्या 10वी पास भर. काय दाद्या? 10वी पास. इथंपर्यंत क्लिअर झालं. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरला काय दाद्या 1402 जागा, पदवी लागते, कुठली पण असू दे. टॅक्स असिस्टंट 3026 दाद्या, पदवी म्हणजे कोणती पण असेल दाद्या. ओके, आणि टायपिंग. आणि MTS ला दाद्या 3131 जागा आहेत, त्याला किती काय लागतं? शिक्षण 10वी पास भरती लागते. इथंपर्यंत सगळ्याला माहिती काय आले दाद्या. आता दुसरी गोष्ट दाद्या सगळ्यांच्या पगारी सांगतो दाद्या, का तर लाईफमध्ये पगार लय महत्वाचं आहे. कष्ट करतोय कशासाठी दाद्या? पगार चांगले असेल तर आई वडिलांना खुश ठेवायचं, बायकोला खुश ठेवायचं, लेकरांना खुश ठेवायचं दाद्या. नाहीतर आपण काम करायचं, दुसरी ही करायची दाद्या. त्यापेक्षा पगार इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट दाद्या ह्याच्यासाठी जी पगार आहे ना, पहिली पोस्ट आहे ना, याला पगार आहे दाद्या 44,900. किती आहे दाद्या? 44,900. याला पगार आहे दाद्या 32,500. किती पगार आहे? 32,500. आणि याला पगार आहे दाद्या 25,000. किती आहे दाद्या पगार? 25,000. एवढं तर सगळ्यांना क्लिअर झालं. पगारीचा मॅटर क्लिअर झाला, तुमचं शिक्षण क्लिअर झालं दाद्या. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय येते दाद्या, की सर याच्यासाठी दाद्या वय किती लागतं? काय काय पोस्ट दाद्या आता ओपनला बघा. ओपनसाठी दाद्या ओपन आणि EWS आहे का? ओपन EWS याच्यासाठी दाद्या 18 ते 27. ओके, वय. OBC असेल तर 18 ते 30 आहे. आणि SC ST असेल तर 18 ते 32 आहे दादा. 18 ते 32 हे तुमचं एजचा क्रायटेरिया आहे. इथंपर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम नसेल दादांनो. आता दुसरी एक महत्त्वाची अजून एक गोष्ट की सर याचं फॉर्म भरायला कधीपासून सुरू होणार आहे? पहिली गोष्ट याचं फॉर्म भरायला सुरुवात आहे ना, फॉर्म सुरुवात दादा 8 एप्रिलला होणार आहे. म्हणजे 8 एप्रिल 2026
ते 8 एप्रिल 2026 ते 12 मे 2026. काय दाद्या 12 मे 2026 ही दाद्या फॉर्मची डेट आहे. 8 एप्रिल 2026 ते 12 मे 2026 दाद्या. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट दाद्या, याचा पेपरची डेट कधी असेल, पेपर कधी असेल, ऑलरेडी डेट फिक्स आहे दाद्या. पेपर 21 जून 2026 ला. बघितल्या, खटाखटा काम आहेत सगळी दाद्यांनो, त्यामुळं ढिलं पाडायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, हा जो फॉर्म आहे ना ऑनलाईन नसणार आहे दाद्या. हा फॉर्म आहे ना दाद्या ऑफलाईन फॉर्म आहे दाद्या. कसला? ऑफलाईन. ओके, आत्ता पण सांगतो दाद्या, ऑफलाईन फॉर्म भरायचं आहे. हा, त्याची प्रिंट वगैरे मी टेलिग्रामला पाठवेल. त्या प्रिंटला डॉक्युमेंट लावायचे दाद्या. ओके, डॉक्युमेंट कुठले लागतात ते पण आत्ता तयारी करून ठेवा सगळ्यांनी. पहिली गोष्ट दाद्या आधार कार्ड, नंतर 10वी मार्कलिस्ट, 10वी मार्कलिस्ट. त्याच्यानंतर दाद्या आहे का तुमचा मोबाईल नंबर तर सगळ्यांचा असेल दाद्या. आणि पहिली गोष्ट मोबाईल नंबर एकच ठेवायचा असते दाद्या. गचा गचा आयटम बदलल्याने मोबाईल नंबर बदलू नका. नंतर तुमचा मेल आय डी दाद्या. हा काय दाद्या मेल आय डी. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो दाद्या, फोटो. हा, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. बरोबर आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे दाद्या. आता पहिली गोष्ट दाद्या सेंट्रलची वॅकन्सी. हा, तुम्हाला ईडब्ल्यूएसचं दाद्या सेंट्रल ईडब्ल्यूएस पाहिजे, ओबीसीला सेंट्रल ईडब्ल्यूएस पाहिजे. पहिली गोष्ट समजून घ्या, सेंट्रल ईडब्ल्यूएस. एससी एसटीला जे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलंय ना बस झालं, तेच तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल. ओके दाद्या, त्यामुळे व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांना माहीत होऊ द्या दाद्या. आणि जो बाबा एक्झाम असणार आहे दाद्या त्याच्यामध्ये विषय कुठले कुठले असणार दाद्या, एक म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, जी के, इंग्लिश. विषय संपला, ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. ठीक आहे बाबांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. फॉर्म भरा, आपला टेलिग्राम जॉईन करा दाद्या, आपलं ॲप इन्स्टॉल करा. आणि जरी तुम्हाला कुठल्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम आला हा तर हा नंबर आहे माझा 7057969327. या नंबरला फोन करा. त्याच्यासाठी हे 2च पुस्तक वापरायचे, दुसरं काही आपल्याला करायची गरज नाही. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.